मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। स्वाभिमानीला हलके घेऊ नका, बेडगमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे अर्ज भरायला सुरुवात झाली आहे। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षाकडून मुलाखती, उमेदवार चाचपणी सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी लढा देऊन शेतकऱ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी पुढे असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद स्वबळावर लढवणार असल्याचे तालुका कार्याध्यक्ष भरतभाऊ चौगुले यांनी स्पष्ट केले। विशेष म्हणजे मागील निवडणुकीत बेडग जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानीचे उमेदवार बाबासाहेब कांबळे चुनावाले यांना 1800 मतदान निर्णायक झाले होते। त्यामुळे स्वाभिमानीची ताकद असलेल्या बेडग जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन्ही जागा लढणार आहे, असे भरतभाऊ चौगुले यांनी सांगितले। बेडग जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानी आपली ताकद दाखवल्यामुळे या निवडणुकीत स्वाभिमानीला हलके घेऊन चालणार नाही, असे सध्याचे चित्र दिसत आहे। यामध्ये प्रामुख्याने बेडग पंचायत समिती स्वाभिमानी लढवून नक्कीच जिंकेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांना आहे। SM न्यूज साठी सूरज म्हेत्रे, बेडग। नमस्कार, मी भरत अण्णासो चौगुले, बेडग स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तालुका कार्याध्यक्ष म्हणून मी काम करतोय। गेली 10-12 वर्षे संघटनेच्या निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी रविशेट्टी साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय। आता हो घातलेल्या इलेक्शनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण मिरज तालुक्यामध्ये स्वबळावर लढणार आहे। आणि आजपर्यंत बेडग गणाचा विचार करायचा झालं तर गेल्या पंचवार्षिक वेळी स्वाभिमानीनं स्वबळावर इलेक्शन लढवली आणि त्या इलेक्शनमध्ये जवळजवळ 1800 मतदान निर्णायक मतदान घेतलं। आणि त्यामुळं आम्ही स्वाभिमानीचे आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि ते प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आज आम्ही ही इलेक्शन लढत आहोत। आणि पूर्ण ताकदीने स्वाभिमानी या बेडग गणामध्ये परत एकदा एंट्री करणार आहे। आणि आजपर्यंत जे केलेले ऊसाचे दर असून दे किंवा पाण्याचा प्रश्न असून दे, द्राक्ष बेदाण्याविषयी आंदोलन असून दे, याच्यामध्ये अग्रभागी राहून शेतकरी आणि जनसमाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाभिमानी पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरले आहे आणि इथून पुढे उतरत राहणार आहे। त्यामुळं आम्ही या इलेक्शनमध्ये पूर्ण ताकदीने आमचे प्रतिनिधी सभागृहामध्ये पाठवून ते प्रश्न परत एकदा सोडवण्यासाठी आम्हाला सर्व मतदारांनी आणि शेतकऱ्यांनी साथ द्यावी एवढी